ठेचा थालीपीठ करतोय. त्याच्यात लसूण, हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, जिरे आणि शेंगदाणे हे आपण परतून घेतलेले थोडंसं तेलावर. तर आपण शेंगदाणे, मिरची, लसूण आणि जिरे वाटून घेतले. त्याच्यातच आपण आता कोथिंबीर घालून वाटणार. तर परफेक्ट ठेचा होईल. त्या ठेच्यामध्ये आपण आता ठेचा घालून थालीपीठ त्यात थोडंसं आपण एक पाव चमचा मीठ घालून वाटून घ्यायचं. असं तिखट झणझणीत आपला ठेचा तयार झाला आहे. दाण्याच्या कुटामुळे पण ते आरभार होता, हलके होतात थालीपीठ. तर आपण थालीपीठाचं मिश्रण करूया. भाजणी घेतलेली नाही, मी कच्च्या पिठाचीच करते. तर हे 1 कप ज्वारीचं पीठ आहे. त्यात अर्धा कप आपण कणिक घालतो आहे, गव्हाचं पीठ, आणि पाव कप डाळीचं पीठ घालतो. तर तुम्ही कुठलीही पिठं घालू शकता. नाचणीचं घालू शकता, बाजरीचं घालू शकता, तांदळाचं घालू शकता, किंवा हवी ती पिठं घालू शकता. ते पिठं आपण मिक्स करून घेऊया. तर आपण या माझ्या चॅनलवरती मिक्स पिठाचं थालीपीठ बघतो आहे. मी 3 पिठं घेतलेली आहे. त्याच्यात आपण एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घालतो आहे. थोडीशी माझ्याकडे मेथीची भाजी उरली होती, ते पण घालते मी. मस्त होतात. केलेली भाजी आहे. त्याच्याऐवजी तुम्ही पिठलं उरलं तर घालू शकता, डाळ घालू शकता. ही मेथीची भाजी मी घातलेली. त्यात थोडंसं आपण 1 पाव चमचा हळद घालतो आहे, अर्धा चमचा मीठ घालतो आहे, थोडंसं तिखट, 1 मोठा चमचा भरून तीळ घातले आहेत आपण, आणि ओवा घालतो. त्याच्यात हिंग घालायची आवश्यकता नाही आहे, कारण आपण कांदा लसूण सर्व घातले. आणि याच्यातच आपण आता 1 चमचा भरून ठेचा घालू. हा ठेचा आपण बरोबर पण खायला देणार आहे, आणि 1 चमचाभर ठेचा घालणार. हे तिखट मिरची आहे, त्यामुळे तिखट ठेचा आहे. त्याच्यामुळे खमंग थालीपीठ होणार आहे. सगळे आपण नीट मिक्स करून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप मस्त थालीपीठ होणार आहे ते. तर आपण याच्यात आता थोडंसं पाणी घालून भिजवू. प्रवासात न्यायचे असेल तर थोडं दही घालून पण भिजवू शकता, ते सॉफ्ट राहतात जास्त वेळ. तर आपण याच्यात आता मला एक अर्धा कपच्या वरती पाणी लागलेलं आहे भिजवायला. मी कांदा घातला आहे, त्याच्याऐवजी काकडी किसून, मुळा किसून, किंवा तुम्ही दुधी किसून काही घालू शकता, कुठल्याही भाज्या. तर ही मेथीची भाजी होती म्हणून मी घातली आहे. त्याचं हे आपलं भिजवून झालं. भिजवून आपण एक 5 मिनटं ठेवूया, आणि मग थालीपीठं करायला घेऊ. तर थोडंसं आपण तेल लावून ठेवूया, त्याला वरचा भाग वाळूया म्हणून. आपण हे झाकून ठेवले 5 मिनटासाठी. मग आपण थालीपीठ लागलं. 5 मिनटानंतर आपण उघडलं आहे, आणि ते परत थोडंसं मळून घेतलं आहे, आणि त्याची आता थालीपीठं लागली. तुम्ही बटर पेपर घेतले, त्याला थोडंसं तेल लावलं आहे, आणि आपण पसरवून घेतो हाताने. त्यात मी कोथिंबीर घातलेली नाही, कारण आपण ठेच्यात घातलेली कोथिंबीर. तर तुम्ही जर ठेचा नसेल घालला तर थोडासा दाण्याचा कूट घाला, तर खुसखुशीत होतात एकदम. तर ह्याच्यात थोडेसे आपण तीळ लावून घेऊया. तीळ हे तब्येतीला चांगले असतात, आणि दिसायला पण छान दिसतं. हात आपण घातलेच आहे, वरून पण थोडेसे लावले. आणि ह्याला आपण आता भोकं पाडायचं, कारण ते नीट शिजतात. त्याच्यात आपण तेल सोडतो, व्यवस्थित शिजतात, म्हणून आपण त्याला भोकं पाडायचं. थालीपीठ आपण टाकलं. त्या ह्याच्यात आपण थोडंसं तेल सोडायचं, त्याचं व्यवस्थित शिजतं आणि खमंग पण होतं. ते आपण तव्यावर टाकल्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवायचं, म्हणजे ते आतपर्यंत शिजतं. आपण जर दुसऱ्या बाजूने बघूया, तर भाजून झालेलं आहे, तर आपण काढून घ्यायचं. असंच आपण हे पण थालीपीठ भाजून घ्यायचं. झटकीपट होणार आहे. तुम्ही ब्रेकफास्टला करू शकता, किंवा तुम्ही डब्यात न्यायला करू शकता, संध्याकाळी चहाबरोबर खायला करू शकता, प्रवासात नेऊ शकता. 1 दिवसाचा प्रवास असेल तर त्याला थोडंसं तेल सोडून आपण भाजून घेऊया. ते आपण उलटतो. तसं मस्त गोल्डन कलर आलेला आहे, खरपूस झालेलं आहे. मस्त रेसिपी आहे. घरात सगळे सामान असतंच आपल्याकडे, ज्वारीचं पीठ, कणिक आणि डाळीचं पीठ सगळं असतंच.
तर ते आपण काढून ठेचा थालीपीठ तयार आहे. आणि मिश्र पिठाचं आहे हे, भाजणी वगैरे मी वापरलेली नाही आहे. हे सोपं आहे, तर तुम्ही करून बघा आणि माझ्या आजीच्या हातच्या चॅनलला सबस्क्राईब करा. 1 मिनिट आपण एका बाजूने भाजून घेतले आणि दुसरं 1 मिनिट आपण भाजून घेतलं. त्या बिडाच्या तव्यावर केल्या तर अजून चांगली चव येते, पण तुमच्याकडे नसेल तर नॉनस्टिक किंवा साध्या आपल्या पोळीच्या तव्यावर केलं तरी चालतं. आपलं खमंग खुसखुशीत थालीपीठ तयार आहे. तर मेथीची भाजी आणि कांदा घातलेला आहे. तर हा ठेचा आहे, हे गोड लोणचं आहे लिंबाचं आणि लोणी आहे, घरचं लोणी आहे. त्याच्याऐवजी तुम्ही दही देऊ शकता, चुंदा देऊ शकता, तुमच्या आवडीचे कुठलेही पदार्थ खाऊ शकता. हे मस्त होतं, तुम्ही करून बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा कसं झालं ते आणि लाईक करा.